गाइस, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आमच्या घरी गणपती येणार आहेत, तर त्याचं डेकोरेशनचं काम चालू आहे। तर सर्वांनी माझा व्हिडिओ बघा आणि लाईक करा, सबस्क्राइब करा। A few moments later. तर गाइस, आता मी आलो आहे टेबल घ्यायला। तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी मला टेबल घ्यायचं, तर टेबल घ्यायला आलो आहे मी आता। तर आता टेबल घ्यायला तर आता 2 टेबल घेतो आणि घेऊन जातोय। सर्व टेबल वगैरे घेऊन आलो आहे, लाकडं वगैरे। आता आम्हाला सर्व डेकोरेशन करायचं आहे। तर आता मी जरा टेबल वगैरे बांधून घेतो, त्याच्यानंतर मला लाकडं वगैरे कटिंग करून मंडपसारखं बनवायचं आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा सर्वांनी। बघा, आता जय ते फ्रेमचं काम करून घेतो आहे। पुन्हा लाकडाची फ्रेम बनवून घेतली आहे त्यांनी। आता थोडंसं सेटअप तर झालेलं आहे, खाली ते लाकडाच्या फ्रेम बनवून घेतो तो। 1000 years later. तर आपला गणपतीचा मंडप तयार झालेला आहे। असं डेकोरेशन करायचं आहे अजून मला। आता लाकडं वगैरे ठोकून घेतले आहेत सर्व। आता कपडे वगैरे मारून घेतो। आता मी लाईट लावून घेतले सर्व। तर बघा, डोर लाईटिंग लावून घेतली आहे। आता अजून थोडं काम बाकी आहे। तर 1-2 सामान येतं आहे माझं। सामान आल्यावर मी पूर्ण फायनल करून टाकणार आहे। बाकी सर्व काम झालं आहे। गाईज, आता मी जस्ट कपडा मारून घेतलेला आहे ह्याला, पूर्ण फ्रेमला। आता मला हे सर्व लावायचे आहेत, झाडं, हिरवेगार पत्ते वगैरे, फुलं वगैरे। तर लाईटिंग पण बाकी आहे, लाईटिंग पण लावायची आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही सर्व बघा, लास्टपर्यंत बघा। अजून बाकी डेकोरेशन खूप बाकी आहे। तर खूप छान डेकोरेशन मी ट्राय करतो आहे। तर तुम्हाला कसं वाटेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। अजून काम आहे ते थोड्या टायमात करू, आणि मी लय एकटाच आहे म्हणून मला एवढा टाईम लागतो आहे। माझे मित्र लोक सर्व कामाला गेले, त्यांना बोललो सुट्टी कर, तर कोण केलं नाही आहे। ते बोलतात आम्ही कामावरून येऊन करू। तत्पर्यंत माझं डेकोरेशन रेडी होऊन जाईल, मला असं वाटतंय। तर बघा सर्व माझा व्हिडिओ। One eternity later. गाईस, आता 12:30 झालेले आहे। डेकोरेशन तरी पण थोडं अर्धच झालं आहे। आता अर्धं गणपती बाप्पा आणल्यावर आम्ही करू। तर आता आम्ही जातो गणपती बाप्पा आणायला। एवढं डेकोरेशन झालेलं आहे। आता आम्ही निघतोय, तर डायरेक्ट तिथे जाऊन भेटू। जयचे पप्पा बसलेत रेडी होऊन। जय रेडी होते बाथरूममध्ये। आता आम्ही लिफ्टमध्ये आहे। बाय। चला, ग्राउंड फ्लोर आलाय आपला। तू बोलतो चालतो आणि मम्मी बोलली की पटकन फोन। चला, आता आम्ही चाललो गणपती बाप्पाला याला, तर तिथे जाऊन भेटू। बाय बाय। पूर्ण रोड रिक्षा पकडून जायचं का चालत? चालत चल, त्यात काय रिक्षा भेटली पाहिजे ना याडा मला। गणपती बाप्पा काय पकड ना, 50 रुपये बोल, इधर भी जाना है। गणपती बाप्पा काय ये गाडी येतो इथून। पूर्ण रोड चालू झालाय आणि रात्रीचे 1-2 वाजतात। यांना सांगितलं काय जाता इथं सगळीकडे पूर्ण गणपतीची चालली आहे। तर बघा तुम्ही, आणि जयदादा बिना चप्पलच्या पुढे चाललाय। तिथं मंडप मस्त सजलाय। मोरया मंगल मूर्ती, मोरया। A few moments later. गाईस, आता पोहोचलो आम्ही गणपती बाप्पाच्या इथे। पूर्ण पब्लिक चालत चालली आहे। भरपूर गर्दी आहे गाईस, तुम्हाला दाखवतो केवढी गर्दी आहे। भरपूरच गर्दी आहे, एवढी हे पण नाही केलेली। पाटाला इकडे तिकडे हात नको लावू।
दाखव गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. उषा मामा की जय. अरे नीर मामा की गणपती बाप्पा बोल ना कुंकू लगाना पड़ेगा. मंगल मूर्ती मोरया. नीर मामा की उषक बोलते गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती अरे कॅमेरा हलतो कशाला तुझा तेच समजत नाही मला. बोल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती राइट पे हाँ. नीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा नीर मामा की थोड़ा साइड में रखना. उषक मामा की तर गाईज घरी बाप्पा आलेले आहेत आता आणि माझं डेकोरेशन पण फुल झालेलं आहे एकदम रेडी टू मूव. बघा किती सुंदर डेकोरेशन झालं आहे, लायटिंग वगैरे खूप छान वाटतंय. आणि आता मम्मी बघा काय करते, रात्रीचे 3 वाजले आणि मेहंदी काढते अक्षूकडून. आणि बिचारी अक्षू थकून आलेलं आहे, झोप आले तिला. हे बघा मेहंदी काढून घेतली. आणि आपले बाप्पा बसले आहेत, त्यांना सकाळी पूजा करायची आज. आणि रियांश बाबूला झोप आली आहे. रियांश बोलतो नाईट मारणार आणि आता झोपायला चाललं आहे. आणि गाईस डेकोरेशन आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा प्लीज.